सगळ्यासनी माझ्याकडनं नमस्कार. का तर माझ्यासाठी त्यांच्याकडे बघून मला भाषण करायला बरं वाटतं. का तर मी बी कधी बसलेलं आहे की बाबा कुठं माईकवर बोलावं असं काय. तरी मी आता सगळ्यांनी सांगायचं चालू केले, आपण बी आपलं काय तर सांगणं गरजेचं आहे म्हणून सांगेन की माझं नाव अमोल आनंदराव सरनाईक. मी टू व्हीलर मेकॅनिकल आहे. तुम्ही म्हणाला आईला एवढे व्यवसायामध्ये टू व्हीलर मेकॅनिकल कुठं आणला. नाही साहजिकच आहे, कारण तर सगळेजण गाड्या घेऊन फिरतात. आता सरांचा विषय आहे की शेती आहे आणि ह्या गोष्टीचा आहे उद्योग. म्हणून पाटील साहेबांनी म्हटले की चला तुमचा बी घेऊया. म्हटलं चला आपण बी देऊया माहिती. तर एवढं मोठं होईल असं कधी वाटलं नव्हतं. टू व्हीलर मेकॅनिकल मी काम करतो. माझं म्हणजे 92 साली म्हणजे 92पर्यंत माझी शाळा म्हणजे 10वीपर्यंत झाली. मी 10वी नापास आहे. सगळ्यांनी माहीत असून दे की शिक्षण पाहिजे असं म्हणतात ना, शिक्षण काही नाही लागत, फक्त इच्छाशक्ती लागते, बाकी काही लागत नाही. आता बघितलं तर 10वी नापास झालेला माणूस काय करू शकतो. तर एक छात्र सगळ्यांच्या समोर मिस्त्री म्हटलं, एक बाबा काळा ड्रेस, हात काळे आणि कुठं तर छपरी काढून बसलेला. तर तसं नाही. तर माझं टू व्हीलर ओंकार होंडा नावाने एक वर्कशॉप आहे की तिथं पहिल्यांदा 92 साली शिकत 96ला मी चालू केलं वर्कशॉप. का तर तेव्हा बघताना सगळी म्हणायची ह्यो मिस्त्री, ह्यो काम करणार. माझ्याकडे ईद बी नव्हतं वर्कशॉपला, अशी परिस्थिती होती. त्यातनं कष्ट करत करत झालं. आता वर्कशॉप आहे, कमीत कमी 10-12 पोरं कामाला आहे. काम म्हणजे ती कामाला नाही तर ती सहकार्य आहे. महत्त्वाचं म्हणजे का तर कामगार म्हटले की काम करणार आणि जाणार, तर ती सहकार्य आहे. इतके वर्ष जे तर सहकार्यांच्या संगत काम करत करत चांगला बिझनेस झाला. त्यानंतर आमच्या मिसेस बी आहेत. माझ्या मिसेस स्पेअर पार्ट बघतात, म्हणजे टू व्हीलर स्पेअर पार्ट म्हणून एक वर्कशॉपचा स्पेअरचं दुकान चालू केले की आमच्या ओंकार ऑटोमोबाईल म्हणून. ते स्पेअर पार्ट ही मिसेस बघतात आणि तिथं आणि एक वर्कशॉप चालू केलं. म्हणजे अशा पद्धतीनं बिझनेस चालू केला, चालत राहिला. मग आता सगळं झालं, बिझनेस झाला, हे झालं. खरं समाजाचं देणं द्यायचं राहिले ना, ते कोण द्यायचं, ते प्रत्येकानं द्यायचं आहे. सर माझ्या मते प्रत्येक रिटायर झालेल्या शिक्षकांना किंवा ऑफिसर लोकांनी कोणी त्यांचं कर्तव्य आहे की पुढच्या पिढीला तुम्ही सपोर्ट करणं गरजेचं आहे. का तर कसं आहे की तुम्ही जे शिक्षण घेतलं, पगार घेतला, रिटायर झाला, पेन्शन घेतला, तर त्यानंतर माणूस काय म्हणतोय की मी रिटायर झालो. तर तिथनं सुरुवात झाली तुमची. का तर तिथपर्यंत तुम्ही जॉब करत होता, तिथनं पुढं समाजाला तुम्ही देण्याची परत म्हणजे पेन्शन ही चालू कशासाठी केली तर समाजाला परत तुम्ही द्यायचं आहे. तुम्ही बसायचं नाही घरात, परत काम चालू करायचं आहे आणि पेन्शनवर तुमचं घर चालायचं आहे. याच्यासाठी पेन्शन चालू केली. म्हणून माझं मत आहे की प्रत्येक सरकारी नोकर असून नाही, तिने प्रत्येकानं तिची जबाबदारी आहे की पुढच्या पिढीला तुम्ही सपोर्ट करणं गरजेचं आहे. कारण का तर आता जे सगळ्यांनी सांगितलं मीडिया हे आहे, तर त्या पद्धतीनं न जाता की तुम्ही तुमच्या पिढीला शिकवणं गरजेचंच आहे. मी असं वर्कशॉप करत गेलो. 2 वर्कशॉप आहे, चांगल्या प्रकारे चालल्या. दोन्ही वर्कशॉपला मिसेस स्पेअर पार्ट बघते. दुसऱ्या वर्कशॉपमध्ये मी नवीन एक प्रयोग केला की महिला शिकवायचं म्हणून. महिलेला ऑटोमोबाईलमध्ये मेकॅनिकल करायचं, तर कोण तयारच होईल नव्हतं. लई प्रयत्न केला की अक्षरशः कॉलेजमध्ये गेलो, ITI मध्ये गेलो, तर लोकल गॅरेजमध्ये काम करायला कोण तयार नाही सर. लई प्रयत्न केले. मग शेवटीला माझी भाची होती, तिला 8वीला सांगितले की तुला ऑटोमोबाईल करायचं आहे. म्हणजे पहिल्यापासून म्हणजे गोड एक संदेशच द्यायला चालू केला की बरोबर 10वी झाली, 10वी झाल्यावर तुला वर्कशॉपमध्ये आणली. वर्कशॉपमध्ये आणली, ऑटोमोबाईलला घेतले. किमान कौशल्य सर महाराष्ट्र स्कूलला किमान कौशल्य म्हणून आहे, त्याच्यात ऑटोमोबाईलचा एक कोर्स आहे, त्याच्यात तिला गाठलं आणि त्या पद्धतीने तिला ऑटोमोबाईलचा कोर्स देऊन चांगल्या प्रकारे डेव्हलप केले. ते आता सगळ्या गाड्यांची कामं ती वर्कशॉपमध्ये लोकल गॅरेजमध्ये कोल्हापुरातलं एकमेव नेहा सजराव माने कोल्हापुरातील एकमेव मेकॅनिकल की लोकलमध्ये काम आहे. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय आहे की सगळ्या शोरूममध्ये त्यांनी काम करतात, काय प्रॉब्लेम नाही. पण लोकलमध्ये काम करताना जेव्हा ज्या अडचणी येतात त्या तिलाच माहिती आहे आणि मला. का तर बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा होते की लेडीज कशी काय काम करू शकते. तर करू शकते, आमच्यापेक्षा जास्त चांगलं काम करू शकते सर. जे आम्ही काम सांगू शकतोय तर ती काम करू शकते. अशा प्रकारे ते डेव्हलप केले. म्हणजे 2 ते 3 प्रोजेक्ट चांगले झाले.
त्यानंतर मी नवीन एक संस्था चालू केली की कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिकल एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन. ह्या पद्धतीने केले. मी लोकलमधल्या सगळ्या मेकॅनिक्सनी ट्रेनिंग द्यायचं काम चालू केलं. म्हणजे कंपनी तुम्हाला ट्रेनिंग देऊ शकते, पण लोकल मेकॅनिकलला कोण ट्रेनिंग देणार? त्याचा हा प्रश्न पडला की नवीन टेक्नॉलॉजी आली तर ती टेक्नॉलॉजी कोण शिकवणार? हा प्रश्न पडल्यानंतर आम्ही ही संस्था चालू केली की सगळ्या लोकल मेकॅनिकलनी जवळपास सगळे एकत्र आलो आणि एक चांगली संस्था चालू केली आणि त्यापासून आम्ही लोकल मेकॅनिकल प्रत्येकाला ट्रेनिंग द्यायला चालू केलं. आता जेवढं वर्कशॉपमध्ये म्हणजे शोरूममध्ये जेवढं काम चांगलं होत नाही तेवढं लोकल वर्कशॉपपासून काम चांगलं होते. BS6 सकट म्हणजे BS6 सगळी कामं आयटीमध्ये सर कोर्स होत आहे लोकल मेकॅनिकलसाठी 3 महिन्याचा. तो बी आम्ही सगळ्यांनी केला. हा कोर्स का चालू केला तर आम्ही जेव्हा कोर्टात उभा आलो हे कशासाठी तर आता गाड्यांचे ॲक्सिडेंट होतात, इन्शुरन्स करायला लागलो की आम्हाला म्हणतात तुम्ही मेकॅनिकल आहे कशावर सिद्ध. मग आम्हाला हा प्रॉब्लेम आला की आम्ही मेकॅनिकल आहे सिद्ध करू शकतो की मी 10 वर्ष काम करतोय, 15 वर्ष अनुभव सांगू शकते. अनुभव नाही, कोर्टमध्ये तुमचं सर्टिफिकेट दाखवा, तुम्ही मेकॅनिकल आहे हे कशावर नाही. मग आम्हाला काहीच समजत नव्हतं. आम्ही एका जजला भेटलो की तुम्ही आम्हाला असं काहीतरी ज्ञान द्या की आम्हाला काहीतरी ह्याच्यावर मार्क द्या. ती म्हटलं तुम्ही ITआयतनं किंवा ह्याच्यातनं एक सर्टिफिकेट घेऊ शकते की ते. म्हणून आम्ही तिथनं टेक्निशियन म्हणून हे सर्टिफिकेट आम्ही सगळ्या मेकॅनिकल आणि ती आता ह्या वर्षी सरकार बदललं आणि ITआयतली ती स्कीम बदलली. तेवढ्या लोकांनी तेवढी म्हणजे 200 लोकांपर्यंत ती स्कीम पूर्ण झाली. तसं काही आपल्या ह्याच्या संस्थेतून होऊ शकत म्हणजे माझं सगळ्यांनी म्हणणं आहे की 10वी नापास झाल्यानंतर काय करू शकतोय की नाही तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा की जेणेकरून लहान 10वी नंतर माणसं फिरतात म्हणजे 10वी नंतर कॉलेज करतात. आता कॉलेजला 12वीला गेलेली पोरांनी बी लिहायला वाचा येत नाही सर एक मग ती पुढं काय करू शकतात तर कुठं तरीच काम करणार. त्यापेक्षा त्याने उद्योजक बनवायचं असलं तर 10वी नापास झाल्यानंतर लहान लहान कोर्स चालू करतात. त्यामुळे पालक बी खुश होतील की बाबा नाही माझं पोरं शिकते. काय करत नाहीस तर मग जा गॅरेजमध्ये आमच्यासारखंच होणार. तर आमच्यासारखं काहीतरी करून दाखवायची इच्छा होती म्हणून आम्ही करू शकतो. पण पुढचा माणूस तसंच होईल याची गॅरंटी नाही. आता मेकॅनिकल म्हटलं की 3 प्रकारे बघितले जाते सर. काही कपडे व्यसनाने आरे गेलेला आणि काहीच करत नाही ते फिरतेच असतात. तर त्याच्यात सगळ्यात जास्त करा ती नाही तो माणसांसंग चांगलं बोलू शकतोय, चांगलं काम करू शकतोय आणि नवीन काहीतरी ॲक्टिव्हिटी करू शकतो. ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करावा असं सरासरी म्हणतो की मासिक काढले त्याच्याबद्दल अनेक काहीतरी आठवड्याचं मासिक काढा की ज्यातनं तुम्ही मेकॅनिकलसाठी प्रत्येक वेळी टिप्स काय देता येतील का, शेतीसाठी काय टिप्स देता येतील का, नवीन उद्योजकांसाठी काय करता येते, अशा पद्धतीने काय करता येते का बघ. आणि चाललंय काम असं चालू झालंय. मग आता हे झालं मेकॅनिकलसाठी. समाजासाठी काय करायचं आणि प्रश्न पडला की आपण काय तर वेगळं करायला पाहिजे. बिझनेस तर होते, पैसा मिळते. आता आम्ही जरी काम नाही केलं तरी आमच्या घरात पैसे येतात. तिन्हीकडनं सोर्स चालू झाले, स्पेअर पार्टकडनं झालं, वर्कशॉपकडनं झाले, दोन्ही वर्कशॉपकडनं झाले. आता समाजासाठी काय करायचं तर समाजासाठी आम्ही नवीन एक संस्था चालू केली ओंकार वेलफेअर फाउंडेशन. त्यामागे आम्ही गेले 25 वर्ष गणपतपुळ्याला जी जाणारी लोक असतात त्याच्या गाड्या पंक्चर होणे, बंद पडणे, ॲक्सिडेंट होणे ती सगळी सोय आम्ही फुकट देतो सर. आणि गेले 25 वर्ष हे काम करतो. नंतर ज्योतिबाव चालू केलं. आता आम्ही बघत रानमोडीचं काम केलं सर. रानमोडीचं म्हणजे काँग्रेस हे तण आलेलं आहे ते काढायचं काम आम्ही चांगल्या प्रकारे केलं आणि पूर्ण तिची जनजागृती करून कोल्हापुरात सगळीकडे फिरून ते दाखवलं लोकांनी हे तण आहे ते काढा. हे जर तुमच्या शेतात पडलं तर परत तिथं काही उगत नाही. ही गोष्ट आम्ही त्या माध्यमातून करत आहे. वेगवेगळे हे करतो. लसीकरणाच्या वेळी आम्ही कमीत कमी 250-300 लोकांनी रिलायन्स आणि हे फाउंडेशन एकत्र येऊन 250 ते 300 लोकांपर्यंत आम्ही 2,500 ते 3,000 लोकांपर्यंत लसीकरण फ्री केलं टोटल सगळं. हे असे वेगवेगळे प्रकार चालू आहेत, करत आहे. सगळ्यांचा सपोर्ट आहे. संजय सर आहे, पाटील साहेब आहे, असे सगळे लोक येतात. आणि परत मला आणि 9 रत्न मिळाले त्यांच्या संगड मिळालं. मी याची सोडणार नाही 9 जणांचं याचे भेटणार आहे का तर यांचं कर्तव्य यात जाणून घेऊन द्यायचे आहे की तुम्ही समाजासाठी काय ते करणं गरजेचं आहे आणि तुम्ही करावं असं माझं मत आहे. धन्यवाद. थँक्यू.